संत मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. शिष्य भाकरी घ्यावयास विसरले होते आणि मसव्यात त्यांच्याजवळ एकच भाकर होती. मग येशूने त्यास निक्षून सांगितले, सांभाळा, परुषांचे खमीर आणि हेरोदाचे खमीर याविषयी जपून राहा. तेव्हा आपल्याजवळ भाकरी नाहीत असे ते आपापसात चर्चा करू लागले. हे जाणून येशू त्यांना म्हणाला, तुमच्याजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता? तुम्ही अजून ध्यानात आणत नाही आणि समजत नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? डोळे असून तुम्हाला दिसत नाही काय? कान असून तुम्हाला ऐकू येत नाही काय? तुम्हाला आठवत नाही काय? मी 5,000 लोकांना 5 भाकरी मोडून वाटून दिल्या, तेव्हा तुम्ही तुकड्याच्या किती टोपल्या भरून घेतल्या? ते त्याला म्हणाले, 12. तसेच 4,000साठी 7 भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही किती पाट्या तुकडे भरून घेतले? ते म्हणाले, 7. तेव्हा तो त्यांना म्हणाला, अजून तुम्हाला समजत नाही काय? प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. नवीन कराराच्या पुस्तकेची विभागणी ही खालीलप्रमाणे केलेली आहे. 1. शुभवर्तमाने 4 पुस्तके. 2. ऐतिहासिक पुस्तक. 1 पुस्तक प्रेषितांचे कृत्ये. 3. संत पावलाची पुस्तके 14 पुस्तके. हिब्रू लोकांचे पत्र देखील आहे. 4. कॅथोलिक पत्रे 7 पत्रे. 5. अन्य साहित्य 1 प्रकटीकरणाचे पुस्तक. नवीन करारात जी पुस्तके संत पावलाने लिहिलेली आहेत त्यांना संत पावलाची पत्रे किंवा पॉलाइन लेटर्स म्हटले जातात. दुसऱ्या पत्रांना कॅथलिक पत्रे किंवा पालकीय पत्रे म्हटले जातात. संत पावलाने लिहिलेली पत्रे ही ठराविक जनसमुदायासाठी लिहिलेली आहे. तरीसुद्धा कॅथलिक पत्रे ही जागतिक ख्रिस्ती सभेसाठी, दॅट इज फॉर द युनिव्हर्सल चर्च, लिहिलेली आहेत असे सांगितले जाते. परंतु इथे 2 अपवाद आहेत. There are 2 exceptions. The second and the third letter of Saint John. These are addressed to a particular audience. योहानाचे पहिले व दुसरे पत्र ही जरी ठरावली समुदायासाठी लिहिलेली असली तरी विशिष्ट सुविधेसाठी ती कॅथलिक गटात म्हटली जातात. प्रत्येक पत्रेचा विषय व हेतू हा वेगवेगळा असूनही पालकीय पत्रे ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनाला विशेष सूचना देऊन जातात. लेखक, द ऑथर ऑफ द लेटर ऑफ जेम्स. द ऑथर किंवा लेखक हा स्वतःची ओळख देवाच्या व प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवक, द सर्वंट ऑफ गॉड अँड ऑफ द लॉर्ड. एखाद्या पुरावा आपल्याला लेखकाबद्दल ऐकायला मिळतो. अन्य दुसरी माहिती लेखकाबद्दल ही पुस्तक देत नाही. बायबलमध्ये याकोब या नावाबद्दल 2 माणसाबद्दल सांगितले जाते. जगदीचा मुलगा याकोब आणि दुसरा आल्फीचा मुलगा याकोब. येशूचा भाऊ असं देखील म्हटले आहे. येरुशलेमचा बिशप. याकोब जगदीचा मुलगा याला 44 AD मध्ये होतात्म्य हेरोदाने दिले. त्यामुळे हा लेखक नसावा हे अगदी स्पष्ट आहे. बरेच स्कॉलर विश्वासाने सांगतात की येरुशलेमचा बिशप याकोब हाच लेखक आहे. इसवी सन 62 मध्ये त्याला होतात्म्य आले. He was executed in 62 AD and thus most likely the author. Date of composition तारीख. या पत्राच्या तारखेबद्दल अनिश्चितता आहे. नक्की हे पत्र कधी लिहिलेले आहे हे सांगणे कठीण आहे. स्कॉलर्स हे तारखेबद्दल असं मत व्यक्त करतात की हे पत्र अगोदर किंवा उशीर लिहिलेले आहे. काही असं सांगतात की हे पत्र साधारण 45 मध्ये लिहिलेले असावे, कारण या पत्रात गरिबी, भुकेले व सलवणूक बद्दल बरेच सांगितले आहे. तसेच 49 मध्ये येरुशलेमची काउन्सिल याबद्दल काही सांगितले नाही. दुसरा जो ग्रुप आहे तो पत्राच्या तारखेबद्दल वेगळे मत व्यक्त करतो. कदाचित पत्र बरेच वेळानंतर लिहिलेले असावे.
54 व 58 मध्ये लिहिलेले असावे, कारण त्याचमध्ये संत याकोब याला संत पावलाच्या गलंतकारांस पत्र व रोमनकारांस पत्र याबद्दल माहिती असावी, कारण या पत्राचा उल्लेख त्याच्या लिखाणात अल्पप्रमाणे दिसून येतो. तसेच दयेचा अभाव इथे जाणवत आहे. संत याकोबाची मरणाची तारीख ही 62 मध्ये सांगितली असल्यामुळे पत्राची तारीख साधारण 61 मध्ये असलेली हवी व ठिकाण हे येरुशलेम, कारण याकोब हा जागाचा बिशप होता. लोकसमुदाय, द ऑडियन्स ऑफ द लेटर. हे पत्र येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे ख्रिस्ती लोकांना उद्देशन आहे. 12 वंशांतील पाणलेल्या लोकांस, ज्यांना नाना तऱ्हेच्या परीक्षांना तोंड द्यावे लागणार. हे पत्र ख्रिस्ती लोकांना चांगले जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करते. या पत्राचे वाचक हे जागतिक संपत्तीच्या आहारी गेलेले आहेत. आपल्या जिभेवर ताबा न ठेवणारे, गरिबांवर दुर्लक्ष करणारे, दयेची कृत्ये करणारच कमी पडत आहेत, अशा प्रकारचा जमाव हा वाचक वर्ग आहे. हे आपणास पत्राचे वाचन करताना सापडतात. यहुदी लोकांत अशा प्रकारचे वागणे हे काही नवीन नव्हते. म्हणून नक्की हे पत्र कोणाला उद्देशून लिहिलेले आहे हे सांगणे कठीण होते. मात्र लेखकाचा प्रामाणिक हेतू लोकांना चुकीपासून सावध करणे, सर्वांनी शांतप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्कृत्ये करणारी असावी. कुणाला एकाला उद्देश्य नव्हे, तर आपल्या परिवारातील सर्वसाधारण सर्वांना उद्देशून लिहिलेले आहे. हे पत्र जे गैर येहुदी, म्हणजे जे येहुदी नाही, जेंटाइल्स, त्याच्याबद्दल काहीच माहिती पुरवत नाही. त्यांच्यापासून इतर यहुदी लोकांना काही समस्या निर्माण होतील असे काही सांगत नाही, किंवा त्यांना आपल्या समाविष्ट केले तर काही होईल असे काही सांगत नाही. रूपरेषा, स्ट्रक्चर ऑफ द लेटर. या पत्राला जरी योग्य अशी रूपरेषा नसली तरी हे पत्र खालील 4 गटात मोडले जाते. भाग 1, इंट्रोडक्शन, प्रस्तावना. द व्हॅल्यू ऑफ सफरिंग, दुःखाचा महत्त्व. अध्याय 1, 2-12. संत याकोब या उत्तरात ख्रिस्ती लोकांनी जीवनात परिचयाला व दुःखाला जाताना कशा प्रकारे समोर गेले पाहिजे ते सांगतो. नाना तऱ्हेच्या परीक्षेला समोर जाताना आनंदच माना. ओवी 2-4. देवाजवळ ज्ञान मागावे. आस्क गॉड फॉर विस्डम. ओली 5-8. धन किंवा गरिबी यामध्ये तुमची परीक्षा आहे. ओली 9-11. आणि जो जीवनाच्या परीक्षेत टिकेल त्याला देव मुकुट देईल. अध्याय 1-12. चांगल्या माणसाच्या जीवनात दुःख का आहे, आणि जी देवभिरू नाहीत त्यांच्या नशिबात का आनंद दिसतो? हा प्रश्न अगदी जुन्या करारात स्तोत्रसंहिता, साम्स व इयोब, जोब पुस्तकात आपण ऐकलेला आहे. परंतु नवीन करारात येशू ख्रिस्ताचे जीवन व त्यांची शिकवणूक यामुळे आपल्याला खराच दुःखाचा अर्थ शिकाव्यास मिळालेली आहे. खुद येशू ख्रिस्तासुद्धा दुःखाला बाजूला टाकू शकला नाही. येशूने दुःखाचा अंत केला नाही, परंतु स्वतः दुःखाला समोर गेला व त्यातून आपणास दुःखाचा अर्थ समजून दिलेला आहे. आपलं दुःख हे दुसऱ्यासमोर आपण कशा प्रकारे व्यक्त करून त्यांच्यातून अर्थ काढायचा आहे. देव आपणास परीक्षेत पाडतो का? डज गॉड टेम्प्ट अस? अध्याय 1, 13-18. देव कोणाला परीक्षेत पडत नाही,
व वाईट गोष्टीच्या बली पडत नाही. इथे परीक्षेत किंवा मोहात पडणे म्हणजे टू ड्रॉ अँड टू लव अनदर टू द इव्हल ऑफ सिन. दुसऱ्याला टेसून घेणे वाईटात पडणे होईल. देव असं करत नाही. ग्रीकामध्ये ते असे सांगितलं जातं की तो कधीच मोहात पडत नाही व दुसऱ्याला मोहात पडणार नाही. आपण सुद्धा जी कृती करणार त्याला जबाबदार आहोत. जरी आपण चुकीने मोहात पडतो तर प्रकाशाचा देव द फादर ऑफ लाईट्स अध्याय 1:17 हा संदर्भ देवाला अनुसरून आहे जो देव त्याने निर्मिती केलेली आहे. प्रकाश हे चिन्ह आपणास हेच दर्शविते की देव हा सर्व गोष्टींचा निर्माता आहे. आकाशातील सूर्य व तारे प्रकाश द्यायचे थांबेल तरी देवाचा सांगुलपणा व प्रेम जे त्यांच्या हृदयातून बाहेर पडते ते थांबणार नाही. देवाकडून आपण केवळ चांगला स्वीकारू. केवळ देव शब्द ऐकणारे राहू नका तर आचरण करणारे बना. बी डुअर्स ऑफ द वर्ड नॉट हिअरर्स ओनली अध्याय 1:19-27. या ठिकाणी 2 प्रकारचे ऐकणे सांगितले आहे. आपल्या संभाषणामध्ये इन अ कॉन्व्हर्सेशन ऐकणे हे बोलण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. सिराक अध्याय 5:11-12. परंतु शुभवर्तमानाच्या दृष्टीने जर आपण बघितलं, आज्ञाचे पालन करणे हे ऐकण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. मला जर पूर्ण पत्र एका वाक्यात समराईज करायचं झालं तर मी असं सांगू शकेल की बी डुअर्स ऑफ द वर्ड नॉट हिअरर्स ओनली. देवाचा शब्द केवळ ऐकणारे राहू नका तर आचरण करणारे बना. जुन्या करारात देवाने लोकांना कायदा दिला, परंतु येशूने नियम किंवा कायदा अशा प्रकारे दिला. तुम्ही जसं देवावर प्रेम करतात त्याचप्रमाणे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. लव्ह द लॉर्ड युअर गॉड विथ ऑल युअर हार्ट अँड लव्ह युअर नेबर ॲज युअर सेल्फ. याकोबाच्या दृष्टीने खरे धर्मचारण म्हणजे केवळ उपासनाविधी करणे नव्हे. इट इज नॉट जस्ट अ सेट ऑफ बिलीफ ऑर अ फ्यू लिटर्जिकल राईट्स. तर आपण आपल्या जिभेवर कसा ताबा ठेवू शकतो. अध्याय 1:26. त्याचप्रमाणे अनाथांना व विधवांना भेटी देणे होय. त्या ठिकाणी याकोब अनाथ व विधवांना उल्लेख अशासाठी करतो कारण त्यावेळी हे लोक असुरक्षित होते. दीज वर द वल्नरेबल पीपल ऑफ सोसायटी. आज याकोब आपल्याला सांगतो की आपण जे दुर्बल व ज्यांचे छल झालेला आहे त्यांच्यावर लक्ष देणे किंवा मदत करणे. निष्पक्षपातीपणा इम्पार्शालिटी अध्याय 2:1-7. याकोब आपल्या लोकांना एक सल्ला देतो की जेव्हा श्रीमंत व गरीब यांच्याविषयी न्याय करणार तेव्हा गरीबावर अन्याय करू नका. जगाने जरी गरीबावर तिरस्कार केला तरी देव गरिबांना आशीर्वाद देतो, त्यांस आधार देतो, विश्वासासंबंधाने समान वागणूक देतो. यानंतर याकोब पुढच्या ओळीत एक प्रकारे वॉर्निंग देतो की जे दुर्बल व कमकुवत आहेत त्यांच्या बाबतीत निष्पक्षपातीपणा ठेवावा आणि कुठल्याही प्रकारची विभागणी किंवा अन्याय वागणूक देऊ नका. अध्याय 2:5 द किंगडम ऑफ गॉड देवराज्य. आपण देवराज्याचे वारिस आहोत तर मग या ठिकाणी पूर्ण देवाच्या नियम पालन करीत राहा. देवाची इच्छा जाणून घ्या व या धर्तीवर देवराज्याचे खरे वारस बना. 8-13 उदाहरण. I give a plate to 2 people and tell them to take care of this plate until I return. मी 2 माणसांना एक प्लेट देतो आणि म्हणतो या प्लेटची काळजी घ्या व मी पुन्हा आल्यावर ती व्यवस्थित मला दिसायला हवी. जेव्हा मी परत येतो तेव्हा माझ्या नजरात असं दिसून येते की दोन्ही प्लेटमध्ये
काहीतरी उणीव आहे. एका प्लेटचा एक छोटा भाग फुटलेला दिसतो, तर दुसऱ्यावर लहान चिरडे पडलेले दिसते. Now, one plate may be less damaged than the other, less broken, but both plates have been broken. आणि तसेच देवाच्या नियमाबाबत आहे. एखादा कोणी हा नियम मोडतो, परंतु खोटे बोलणारा देखील नियमाचे उल्लंघन करीत असतो. संत ऑगस्टिन म्हणतात, "That is why whosoever keeps the whole law but sins against one commandment has become guilty of all." एखाद्याने संपूर्ण नियमाचे पालन केलेलं आहे, परंतु एखाद्या आज्ञा मोडली तर तो संपूर्ण दोषी ठरतो. अध्याय 2 ओळी 13. अपयशी झालेल्याला आपण दया दाखवतो, म्हणजे जो अपयशी ठरवलेला आहे त्याने देवाची दया अनुभवायची आहे. देवाने आपल्यावर केवढी दया करून क्षमा केलेली आहे हे जर आपणास समजले तर आपण दुसऱ्यांना क्षमा करण्यास तयार राहू. परंतु जर देवाने मला केवढी क्षमा केलेली आहे ही मी समजू शकलो नाही तर मी दुसऱ्यांना क्षमा करू शकणार नाही. भाग 2 क्षमा व कार्य. अध्याय 2 14-26. If faith has no works, it is dead. आपल्या विश्वासात, आपल्या श्रद्धेत कार्य नसेल तर आपली श्रद्धा निर्जीव ठरेल. याकोब जेव्हा आपल्या कार्याविषयी बोलतो तेव्हा तो मोशेने जे कामाच्या बाबतीत नियम दिले होते त्या संदर्भात बोलत नाही. याकोबाची ही शिकवणूक येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीशी खरी वाटते. येशू म्हणतो, "मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणारा प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पिताच्या इच्छाप्रमाणे वागतो त्यांचाच होईल." मत्ते अध्याय 7 ओवी 21. याकोब विश्वासासंबंधी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. 1. ही गिव्स अ नेगेटिव्ह एक्झाम्पल्स. एक नकारात्मक उदाहरण. भूताचा विश्वास कुठल्याच प्रकारास फल देत नाही. द फेथ ऑफ डिमन्स प्रोड्युसेस नो फ्रूट ॲट ऑल. 2. या ठिकाणी याकोब अब्रामाच्या विश्वासाबद्दल सांगतो. सर्व श्रद्धावांसाठी आदर्श व स्वतःच्या स्वकीयसाठी देखील एक उत्तम उदाहरण आहे. 3. याकोब नंतर राहाब हिचा उदाहरण देत आहे. तिच्या कार्याद्वारे तिला तारण लाभला. प्रॉब्लेम विथ सोला फिडे. आपल्या प्रोटेस्टंट बांधवांना असे वाटतं की आपण केवळ विश्वासाने वाचतो. त्यांचं मत असं आहे की कॅथलिक, रोमन कॅथलिक यांना तारण प्राप्तीसाठी फक्त विश्वास पुरेसा आहे. परंतु तसं नाही. ख्रिस्ती शिकवणूक ही तशी नाही. बायबलमध्ये असं कुठं सांगितलं नाही की आपण केवळ विश्वासाने आपलं तारण झालेलं आहे. थ्रू फेथ येस, बट नॉट फेथ अलोन. विश्वासाने होय, परंतु केवळ विश्वासाने नाही. द डॉक्ट्रिन ऑफ जस्टिफिकेशन. नीतिमानविषयी जी धार्मिक शिकवणूक ही सुरुवातीला आपल्याला कृतीमार्फत दिसत असते. प्रत्येक निष्ठावंत, श्रद्धावंत अगदी सुरुवातीला आपल्या विश्वासाच्या प्रत्येक नीतिमत्वाच्या लहान लहान गोष्टीने देवाची कृपा आत्मसात करीत असतो. प्रत्येक कॅथलिक विश्वासाने कबूल करतो की विश्वासाचा मुकुट हा नीतिमानाद्वारे प्रत्येकाला विनामूल्य प्राप्त होत असतो. परंतु शास्त्रामध्ये आपल्या प्रत्येकाच्या वचनात येते की तारणा प्राप्तीसाठी दुसऱ्या गोष्टी देखील आवश्यक आहे. सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी म्हणजे तारणाच्या मार्गासाठी प्रत्येकजण वाचणे आवश्यक आहे. खालील काही नीतिमत्व संबंधी बाबी आहेत ज्या आपणास विश्वास प्रत्येक लाभदायक ठरतात. बाय बिलिव्हिंग इन क्राइस्ट, येशूवर विश्वास ठेवतो. जॉन 3:16, ॲक्ट्स 16:31. बाय रिपेंटन्स, पश्चाताप करून. ॲक्ट्स 2:38, 2 Peter 3:9. बाय बॅप्टिझम,
स्नान संस्काराद्वारे जॉन 3:5, 1 Peter 3:21, Titus 3:5. By the work of the Spirit, पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे जॉन 3:5, 2 Corinthians 3:6. By declaring with our mouths, मोकावाटे प्रकट करून Luke 12:8, Romans 10:9. By coming to the knowledge of the truth, सत्यविषयी ज्ञान प्राप्त करून 1 Timothy 2:4, Hebrews 10:26. By works, काम केल्यामुळे Romans 2 verses 6 and 7, James chapter 2 verse 24. By grace, कृपाद्वारे Acts 15:11, Ephesians 2:8. By his blood, त्याच्या रक्ताद्वारे Romans 5:9, Hebrews 9:22. By his righteousness, त्याच्या नीतिमत्वाद्वारे Romans 5:7, 2 Peter 1:1. By his cross, त्याच्या कुर्साद्वारे Ephesians 2:16, Colossians 2:14. चर्चची शिकवणूक मॅजिस्टेरियम ऑफ द चर्च आपणास सांगतो की नीतिमानाविषयी, साधाचरणाविषयी देवाचे विनामूल्य असे देणगी ही आपणास बाप्तिस्मात संस्कारात मिळते. प्रत्येक ख्रिस्ती देवाच्या या कृपेला प्राप्त करतो जेव्हा आपण देवाची आज्ञा व चर्चची शिकवणूक याचे पालन करतो. भाग 3, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स, अध्याय 3 ओळी 1 ते अध्याय 5 ओळी 6. व्यापारिक उपयोगी गोष्टीची माहिती. अध्याय 3 1 ते 12. शिक्षक कोण आहे? हु आर द टीचर्स? या ठिकाणी शिक्षकाची शिकवणूक ही बहुतेक तोंडी दिलेली आहे. बाबात आपणास समर्थ सापडत नाही. पुरात काळात शिक्षकाची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात असे. समाजाच्या दृष्टीने त्यांच्या विकासासाठी शिक्षक हे महत्त्वाचे मानले जात असत. 2 दृष्टिकोनातून याकडे पाहिले जात होते. पॉझिटिव्ह दृष्टिकोन, टू बिल्ड अ कम्युनिटी, परिवार उभा करणे. नेगेटिव्ह दृष्टिकोन, टू डिस्ट्रॉइंग अ कम्युनिटी, परिवार उद्ध्वस्त करणे. शिक्षकाची जबाबदारी आहे त्यांनी त्यांच्यावर सोपलेली जबाबदारी निष्ठेने करावी. समाजाला वेळोवेळी मार्गदर्शन करावे. अशा वेळी व्यावहारिक दृष्टिकोनातून समाजाला उपयोगी ज्या गोष्टी आहेत त्यांची अंमलबजावणी करताना योग्य ती खबरदारी करणे. याकोब या ठिकाणी जिभेवर ताबा ठेवण्यास सुचवितो. ही स्पीक्स अबाउट द टंग. जिभेवर ताबा न ठेवल्यास मनुष्य सैतानी प्रवृत्तीने वागू शकतो. Like the charioteer controls the horse with a small bit, the tongue controls the entire body. एखादा घोडेस्वार आपल्या हातात असलेल्या लगामाने घोड्याला काबू ठेवतो, किंवा एक पायलट एका लहानशा विलाने आपली बोट योग्य मार्गाने पुढे नेतो. त्याचप्रमाणे आपली लहान जीभ आपलं संपूर्ण शरीर वाईटापासून स्वतःला वसावू शकते. जेव्हा जिभेच्या बाबतीत बोलले जाते तेव्हा 2 गोष्टीने आपण त्याकडे बघू शकतो. एखादा आपण आपल्या जिभेचा व्यापार देवाची स्तुती गौरव करण्यासाठी करू शकतो. तसेच दुसरं, जिभेद्वारे आपण दुसऱ्याला शाप देणे, वाईट बोलणे हे देखील करू शकतो. याकोब इथे सांगतो की जो प्रभू व पिता त्यांची आपण स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योग्य शापही देतो. तसं बघायला गेलं तर शाप ही जुना काही देवालाच दिलं असं होतं. स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवणे म्हणजे स्वतःला सांभाळणे आणि त्यामुळे दुसऱ्या पापापासून आपण स्वतःला सांभाळू शकतो. याकोब या ठिकाणी 3 मुख्य मुद्दे सांगतो. 1. जर तो बोलण्यात चुका करीत नसेल तर तो पूर्ण आहे. याकोब ओवी 3 ते 6 मध्ये जिभेसंबंधात 3 उदाहरण देत आहे. घोड्याला लगाम देणे. 2. तारू बोट सुकाणू त्याला योग्य दिशा देते.
3. आग लहानशी टेंगी संपूर्ण रानात पेटविते. शेवटी याकोब या ठिकाणी स्वतःला जिभेवर ताबा ठेवण्यास सांगतो, जेणेकरून मोठी चूक आपण होण्यापासून थांबू शकतो. ओवी 7 ते 12. ओवी 13 ते 17. हू इज वाईज अँड अंडरस्टँडिंग? तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? बायबलमध्ये जेव्हा आपण डोकावून पाहतो तेव्हा आपल्याला लक्ष येते की जी व्यक्ती देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास प्रयत्न करते त्याच्यातही समंजस स्मृती दिसते. पुढील वाचने शिक्षकास लागू पडत आहेत. जो शिक्षक स्वतःला ज्ञानी व समंजस समजतो, परंतु ज्याच्यासाठी तीव्र मत्सर व एक दुसऱ्याचा थट पडण्याचा स्वभाव आहे. अध्याय 3 ओवी 14. तो खरोखर लबाडनी ज्ञान प्राप्त करण्याचे प्रयत्न करतो, तो खरा ज्ञानी आहे. अध्याय 3 ओवी 15. खरं ज्ञान हे मनाला व हृदयाला बदलून माणसाचे राग व मत्सराने भरलेले नाही. खरं ज्ञान हे व्यक्तीत नम्रता, दयाळूपणा व शांती निर्माण करीत असते. अध्याय 4 ओवी 1 ते 10. याकोब या वचनात आपणास सांगतो की जेव्हा आपण जागतिक गोष्टीची हाव धरतो तेव्हा काय होते. एका बाजूला जगाची रीत आपल्याला सांगते की हे चांगले आहे, कारण या जागतिक गोष्टी आपल्याला आनंद देतात. इथे याकोब आपणास सांगतो की अशी रीती म्हणजे जणू काही अ फ्रेंडशिप विथ द वर्ल्ड. चर्च ही ख्रिस्ती विधू आहे. द चर्च इज द ब्राईड ऑफ क्राइस्ट. जे लोक देवाला नाकार देतात व जागतिक गोष्टीची मैत्री करतात, ते चुकीच्या पद्धतीने चर्च निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याकोब अशा लोकांना, जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी आहे, असे म्हणतो. अध्याय 4 ओवी 4. हे लोक देवाबरोबर विश्वासू राहिले नाही. याकोब इथे हेच सांगू इच्छितो की जो कोणी देवाकडे येण्याचा प्रयत्न करतो त्याने स्वतःच्या पापीची जाणीव ठेवावी. देवाटाई मत्सर आहे का? कॅन गॉड बी जेलस? चॅप्टर 4 वर्स 5. अध्याय 4 ओवी 5. मत्सर हा शब्द प्रयोग सहसा आपण कुठे वापरतो? तर एखाद्या व्यक्ती संदर्भात आपल्या मनात राग किंवा मत्सर असेल तर आपणाकडे जे नाही ते त्यांच्याकडे आहे, अशा वेळी मत्सराची भावना आपल्यात निर्माण होते. त्या गोष्टी आपल्या नाहीत, परंतु आपल्याला त्या हवी आहेत. देव म्हणतो, मी मत्सर देव आहे. आय एम अ जेलस गॉड. एक्झोडस चॅप्टर 20 वर्सेस 4 and 5. इथे देव कशाबद्दल बोलत आहे? लोक अन्य देवदूतांची पूजा व भक्ती करणारच गुंग आहे आणि जे देवाला देणे गरजेचे आहे ते विसरले आहेत. देवाला भक्ती प्रिय आहे आणि आपण अशी करावी ही त्याची इच्छा आहे. अध्याय 4 ओवी 11 ते 12. नियम आपणास सांगतो की लोकांनी येशू ख्रिस्तामध्ये आपल्या भावावर व बहिणीवर प्रेम करावे. जेव्हा आपण त्यांच्या विरोध बोलतो तेव्हा देवाच्या आज्ञाविरोध जात असतो. दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे म्हणजे दुसऱ्याला खाली करणे व स्वतःला उंचावणे होईल. या ठिकाणी आपण दुसऱ्याचा न्यायनिवाडा करण्याचा प्रयत्न करतो व देवाची जागा घेतो. देव केवळ एकटाच न्यायनिवाडा करणारा आहे. अध्याय 4 ओवी 13 ते 17. इथे याकोब एक सुंदर शब्दाने पुकारतो, कम नाव, आहो चला आता. या फ्रेजद्वारे याकोब त्याच्या समुदायांचा लक्ष वेधून घेतो. म्हणजे आता अतिशय सिरियस डिस्कशन होणार आहे. इथे लोक हे स्वतःची बडाई मारण्यात गुंग आहे व त्यांचं लक्ष देवावरून दूर झालेलं आहे. आपल्यासाठी देवाची इच्छा काय आहे हे बऱ्याच वेळा आपण विसरतो.
अशा वेळी आपल्याला प्रार्थनाची कमतरता भासते. अशा वेळी आपल्यात स्वतःला उंच करण्यासाठी बढाई मारण्यात आपण गुंतलेला असतो. म्हणजे देवापेक्षा आपण स्वतःवर जास्त विश्वास ठेवतो. परंतु आपण विसरतो की हे किती अनिश्चित जग आहे. देव हा एकटाच कर्तारदाता आहे. ते स्वतःहून पूर्णत्वास नेऊ शकत नाही. त्यासाठी देवाचं सामर्थ्य आपण अनुभवायचं आहे. जेव्हा आपण म्हणतो प्रभूची इच्छा असेल, याद्वारे आपण असे दर्शवितो की आपलं संपूर्ण भविष्य आपण देवाच्या हवाली करतो. त्याच्या दैवी सामर्थ्यावर विश्वास ठेवतो. अध्याय 5 ओवी 1-6. धनवानाविषयी श्रीमंताविषयी जसं जुनं करारात प्रवक्ते त्यांची कृत्ये उघडकीस आणतात, तसं संत याकोब जे धनवान अनिताने जीवन जगतात त्यांच्याबद्दल इशारा देतात. त्याच्या जीवनशैलींचं विश्लेषण करताना नवीन करारातील लाजसाच्या उदाहरणाची आपल्यास आठवण होते. लूक अध्याय 16 ओवी 19. चर्च नेहमी आपणास आठवण करून देत आहे की ज्यांच्याजवळ अधिक आहे त्यांनी ज्यांच्याकडे नाही त्यांना द्यावे. ओवी 4. काम करणाऱ्यांना त्यांच्या वेतनात अन्याय करून त्यांच्या वेतनापासून दूर करणे हा गुन्हा आहे, असं जुन्या करारात आपल्याला वाचनात आलेलं आहे. हे पाप आहे हे जुना काही स्वर्गातील अरोली करीत आहे. असं कृत्य एखाद्या माणसाचा खून केलेल्यासारखा आहे. ओवी 6. एखाद्या नीतिमानाला दोषी ठरविणे. येशू ख्रिस्त हा एकमेव नीतिमान आहे. गरजावंत व गरीब यामध्ये आपण येशू ख्रिस्ताला बघायला शिकले पाहिजे. त्यांच्यावर अन्याय करणे म्हणजे येशू ख्रिस्तावर अन्याय करणे. गरिबांची भाकर ही गरिबांचं जीवन आहे. जी व्यक्ती त्यांना त्या भाकरीपासून अलिप्त ठेवते ती रक्तामध्ये भिजलेली व्यक्ती आहे. आपल्या शेजाऱ्यांचं राहणीमान त्यांच्यापासून काढून घेणे म्हणजे त्या व्यक्तीचं खून करण्यासारखा आहे. एखाद्या कामगाराला त्याच्या वेतनापासून दूर ठेवणे किंवा त्यांची फसवणूक करणे म्हणजे त्यांचं आपण रक्त शोषित करतो. सिराक चॅप्टर 34 वर्सेस 21 and 22. भाग 5 समारोप अध्याय 5 7-20. अध्याय 7-11. याकोब इथे संयमाची शिकवणूक देत आहे. येशूने त्याच्या येण्याविषयी अगदी ठरावी वेळ किंवा घटना सांगितले नाही, तर त्याने सतत जागृत व तयार राहावे असं सांगितलं आहे. त्यामुळे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने त्याच्या येण्याच्या तयारीच्या दृष्टीने सतत जागृत राहावे असे सांगितले आहे. याकोब हेच सांगते की आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ जवळ आली आहे. संदेशांचे जीवन हे खऱ्या अर्थाने सन्मायांचे सुंदर उदाहरण आहे. एलिशा, एशिया, यिर्मया, याकोब असे संदेश मोठ्या दुःखांना समोर गेले केवळ त्यांनी देवाची आज्ञा प्रमाण मानली म्हणून. अध्याय 12. हे वचन शपथ वाहू नका याबद्दल सुचविते. येशूने मत्तईमध्ये सांगितल्याप्रमाणे आहे, तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही एवढेच असावे. यापासून जे अधिक ते वाईटापासून आहे. मॅथ्यू 5 वर्सेस 37. ओवी 13-20. आपल्या दुःखात यातनेत प्रार्थना ही सर्व समर्थशाली आहे. दुःखाचा यातनेचा प्रवास हा सोपा नाही. देवाबरोबर आनंदामध्ये आपलं दुःख सहन करण्यासाठी प्रार्थना हे उत्तम साधन आहे. याकोबाला हे ठाऊक आहे की हे अशक्य आहे, परंतु देव त्यांना सहनशक्ती देईल व आपल्या वेदना सहन करण्यासाठी सामर्थ्य देईल.
दी अनॉइंटिंग विथ ऑइल. ओवी 14. यहुदी परंपरेत तेल हे अवदेश उपचार मानून वापरले गेले जायचे. याकोब या ठिकाणी दुखणाईताना तेल लावावे असं सांगतो तेव्हा ही साधी घटना नाही. देवाचं नाव घेणे म्हणजे हे साक्रमंतील कृती आहे. Here James is referring to the sacrament of the anointing of the sick, आजार्यांना आशीर्वाद देणे. हा संदर्भ सुसवत आहे. वडील वर्ग या शब्दाचा अर्थ इथे याजक धर्मगुरू असा होतो. याजक हे आजार्यांना आशीर्वाद हा तेलाचा विधी जे आजाराने पीडित आहे त्यांना देत असत. याकोब इथे हे बरे करणे एक मोठी प्रक्रिया आहे असं नमूद करतो. देवाचं नाव घेणे म्हणजे आपल्या पापाची क्षमा मागणे. त्याद्वारे हा संस्कार खरोखर पवित्र व साक्रमंताची निशाणी दर्शवितो. इथे हेतू एकच आहे, पापापासून शुद्ध होणे, आध्यात्मिक दृष्ट्याचे सामर्थ्य देणे, असेच काही ठिकाणी मरण्यासाठी तयारी करणे. इथे रेस्टोरेशन टू हेल्थ, पुन्हा एकदा आरोग्य प्राप्त होणे, हे जणू काही देवाच्या इच्छाप्रमाणे होणे अशातील बाब आहे. CCC 1510-20.